प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये दाखवलं आहे की अर्जुन आणि सायली डॉक्टरांना घेऊन सदा आणि मैनाकडे पोहोचतात. तेव्हा मैनावती खूपच निराश झालेली असते, कारण सदाला अटॅक आलेला असतो आणि अर्जुन आणि सायली पण खूप पॅनिक होतात. अर्जुन म्हणत असतात, डॉक्टर काय झालं? डॉक्टर म्हणत असतात, आपण सध्या काही सांगू शकत नाही, पण यांच्या छातीमध्ये जो कप साचला होता त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्यामुळेच त्यांना अटॅक आलाय बहुतेक. इकडे डॉक्टर त्यांना चेक करत असतात आणि डॉक्टर सांगतात आता त्यांचं ठीक आहे. नंतर पाणी घेऊन यायला लावतात, तर ते पाणी खूपच घाण असतं आणि सायली विचारते, मैनावती तुम्ही हे पाणी कधी भरलं? ते मैनावती सांगत असतात, अगं नळाला रोज पाणी येत नाही ना, बऱ्याच दिवसाचं भरलं आहे. नंतर डॉक्टर म्हणत असतात, पहिले यांना या रूममधून बाहेर काढा. इथले दमट वातावरण आणि सुखसुविधा नाही, त्यामुळे यांची तब्येत आणखी बिघडवू शकते. मैनावती म्हणते, काय डॉक्टर? अहो डॉक्टर बघा ना, माझ्या मुलीने आम्हाला इथे राहायला सांगितलं म्हणून आम्ही इथे आलो आणि माझ्या नवऱ्याची अशी तब्येत झाली. नंतर सदा थोडासा खूपच अशक्त झालेला असतो आणि उठायचा प्रयत्न करतो. इकडे लगेच प्रिया अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये जाते. अर्जुन आणि सायली तिथे आहेत की नाही ते बघायला, आणि ती इकडे तिकडे बघते तर ते कुठेच नसतात. ती बाथरूमचा दरवाजा बघत असते की आतून कोणी आवाज येत आहे का. आता हिला कसं वाटलं असेल ते तिथे थांबू शकतात म्हणून, आणि ती मागे पुढे बघते आणि विचार करते, अर्जुन आणि सायली एवढ्या रात्री कुठे गेले असतील, आणि त्यांचा मोबाईल शोधायला लागते. आता कोणी मोबाईल घरी ठेवून जाईल का? प्रियाला एवढा तर सेन्स हवा, पण ती मोबाईल शोधते आणि इकडे तिकडे कुठेच मोबाईल नसतो. आता तिला प्रश्नच पडतो आणि ती म्हणते, आता एक करायला हवं, मी आई आणि बाबांना उठवते, म्हणजे त्यांच्याकडून कळेल की सायली अर्जुन कुठे गेले आहेत. तिने कपाट वगैरे सगळे जी जागा नसेल ती चेक केली. नंतर इकडे मैनावतीला थोडा अपसेट व्हायला होतं आणि म्हणते की हे सायली अर्जुन आज आलेत, पण मला माझ्या मुलीवरच विश्वास ठेवायला हवा. सायली त्यांना सांगत असते, कशी तुमची प्रिया आहे, तुमचा फोन घेत नाहीये, तिला आई बाबांबद्दल जरा तरी काळजी आहे का? इकडे मैनावती म्हणत असते, ए सायले तुला काय माहीत ग, माझी मुलगीच माझ्या कामाला येईल, उद्या पाठवले असते ना तिने पैसे. सदा म्हणतो, काय ग मैने, अगं हे तुझ्या मदतीला आले नसते तर काय हालत झाली असती माझी, आणि मी मेलो असतो ग. बघ त्या मुलीवर आता तरी विश्वास ठेवू नको. नंतर मैनावती यांच्यावर काही विश्वास नसतो आणि जाते आणि प्रियाला मेसेज करून सांगणार असते की सायली आणि अर्जुन इथे आले आहेत. सायली लगेच जाते आणि तिच्याकडून फोन हिसकावून घेते आणि म्हणते, काय तुम्हाला काय सांगायचंय? प्रियाला सांगताय की आम्ही इथे आलो आहोत? अहो ती एवढी वाईट मुलगी आहे तरी तुमचा तिच्यावर एवढा विश्वास कसा? मैनावती म्हणते, ए सायले, अगं बाई माझी मुलगी आहे ती, माझा तिच्यावरच विश्वास असणार ना की तुमच्यावर विश्वास ठेवायचा. सायली म्हणत असते, अहो पण तुमची मुलगी तुमच्याशी कशी वागतीये, आणि एवढ्या घाण रूममध्ये तिने तुम्हाला आणून ठेवलंय, एवढ्या दिवसाचं पाणी नाही प्यायला, मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाते की तिथे तुम्हाला अपूर्ण सुखसुविधा मिळतील. पण मैनावतीचा काही सायली आणि अर्जुनवर विश्वासच नसतो. नंतर अर्जुन खाली बसतो आणि म्हणतो, तुम्ही जिवंत राहिला तर प्रियाला खूप मोठा फायदा होणार आहे, आणि तिला जर हे कळलं की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात तर ती तुमचा जीव मारण्याचाही प्रयत्न करू शकते. इकडे मैनावती थोडा धक्का बसतो तिला की अर्जुनला कसं कळलं की ही प्रिया नसून बबली आहे. अर्जुन म्हणत असतो, हेच सत्य आम्हाला माहीत नाही, अजून काय काय सत्य माहीत आहे ना, ते जर तुम्हाला सांगितले तर तुम्ही आमचं ऐकायला तयार होसाल. ती किती विकृत मुलगी आहे हे आम्हाला शांताबाईने आणि वंदना जाधवने सांगितलं आहे. तेव्हा तर मैनावतीचे डोळेच उघडतात आणि सायली म्हणत असते, ती बबली ही आम्हाला माहीत होतं बरेच दिवस झाले, पण आमच्याकडे पुरावा नव्हता, आणि तुम्ही एकमेव असा पुरावा आहे की ती प्रिया नसून बबली आहे आणि ती तुमची 5वी मुलगी आहे, हे तुम्ही सांगू शकता. नंतर इकडे परत प्रिया आणि प्रताप कल्पना यांचा सीन घेतला आहे. प्रिया म्हणत असते, आई बाबा अर्जुन आणि सायली घरामध्ये नाही तर मला ना कसं तरीच होत आहे आणि मला राहवतच नाही, काय झालं असेल.
आणि माहिती का तुम्हाला, महिपत तर त्यांच्या मागावरच आहे. महिपत जेलमध्ये आहे तरी पण त्यांच्या पाठीमागे गुंड पाठवू शकतो. इकडे प्रतापराव म्हणत असत, काय ग प्रिया, जा बरं बाई तू झोपायला आणि आम्हालाही झोपू दे, चल ग कल्पना. आणि ते जायला निघतात. नंतर परत इकडे सदा आणि मैनाला घेऊन आलेले आहेत की जिथे यांनी शांताबाईला ठेवलं आहे. अर्जुनांनी ते म्हणत असतात, मैनावती हे बघा ही शांताबाई, तुम्ही यांना चांगलं ओळखतच असाल. ती शांता म्हणत असते, हो हे काय नाही ओळखणार मला, यांनीच तर यांची मुलगी मला विकली होती. नंतर सायली म्हणत असते, हो. आणि इकडे शांताबाई खूप रागाने बघत असतात मैनावती आणि सदाकडे. म्हणत असतात, हे पहिलीपासून असेच आहेत, याच्या त्याच्या जीवावर खाणारे. बिलकुल यांनी कधीच स्वतःसाठी काही कमावून ठेवलं नाही आणि प्रत्येक मुलीला फक्त वाईट वळणालाच लावलं. मैनावती खाली मान घालून बसते आणि अर्जुन म्हणत असतो. नंतर अर्जुनचा एक पाठवलेला मुलगा तिथे आलेला असतो. अर्जुन म्हणतो, बरं झालं तुम्ही आला आहात, आता यांची राहण्याची व्यवस्थित सोयीसुविधा होईल आणि तुम्ही यांच्याकडे लक्ष ठेवून असाल. तो मुलगा म्हणत असतो, हो साहेब, मी इथून कुठेही हलणार नाही. नंतर सदा म्हणत असतं, अगं मैना, यांचं ऐक ग, कारण ते जर नसते आले वेळेवर तर आपल्याला कुणी पैसे पाठवले असते आणि डॉक्टरकडे कसे गेलो असतो. त्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. आणि आपली मुलगी ती मुलगी नाही ग, खरंच ती खूप विकृत आहे. तिने आपल्याला कधीच मागितल्याशिवाय कधी चौकशी केली नाही की कधी पैसे पाठवले नाही. आणि काय ग तू तिच्यावर विश्वास ठेवते. मैनावती म्हणत असते, ए बाई सायले, अगं तुझ्यावर विश्वास ठेवून मला काय मिळणार आहे ग. आणि असं कशावरून तू आमच्यासाठी काही स्टँड घेशील, आम्हाला घर वगैरे देशील. सायली म्हणत असते, अहो पण तुम्हाला तुमच्या मुलीवर काय एवढा विश्वास आहे. नंतर मैनावती म्हणत असते, पण ती माझी मुलगी आहे ना, तिने आज नाही तर उद्या आम्हाला पैसे दिले असते आणि नंतरही देईल. ती आमच्यासाठी धावून येईलच, तुम्ही थोडे नाही येणार आहात. सदा तिला खूप समजावत असतो, पण मैनावतीचं पूर्ण विश्वास त्या प्रियावरच आहे. नंतर शांताबाई म्हणत असते, अहो तुमची मुलगी किती विचित्र मुलगी आहे माहिती आहे का. तिने लहानपणापासून काय काय केलं आहे. ते एका मुलाला तिने पाडलं लुटलं होतं तर त्याचं मणक्याचं ऑपरेशन पण झालं नाही आणि तो मुलगा कधी चालूही शकला नाही. पण मैनावती म्हणत असते, सायले तू खूप चालाक आहे ग, तू उगाच माझ्या मुलीच्या बद्दल आमच्या मनात विष भरवू नकोस आणि मी काही तुमचं ऐकणार नाही. इकडे सायली आणि अर्जुनला आता थोडं टेन्शन आलेलं आहे की मैनावतीने जर ऐकलं नाही आणि सदा तिच्यासोबत बाहेर गेला तर आपल्याकडचा खूप मोठा पुरावा निघून जाईल. नंतर प्रिया यांना हे सांगत असते की महिपतने गुंड वगैरे पाठवले असेल आणि सायली आणि अर्जुन रात्रीचे बाहेर गेले आहे, म्हणजे त्यांच्या जीवाला धोका पण असू शकतो. प्रतापराव म्हणत असतात, अगं बाई तन्वी, किती ग काळजी करते तू सायली अर्जुनची, आता मला पण तुझं पटायला लागला. यांचं नाटक सुरू केलं आहे जसं की अर्जुन आणि सायलीने यांना सांगितलेलं होतं. आणि प्रिया म्हणत असते, हो ना बाबा, मी घरातल्यांची काळजी नाही करणार तर कुणाची करणार. प्रतापराव म्हणत असं, बघ कल्पना, तन्वीची काळजी बघून मला पण खूप बरं वाटलं. कल्पना पण म्हणते, अगं बाई तू आता घरातल्यांचा विचार करायला लागली, त्यावरच माझा खूप विश्वास बसलाय आता. इकडे तन्वीला वाटत असतं की हे माझ्या जाळ्यात अडकतायत आणि ती म्हणत असते, पण आता यांना कसं सांगू की माझ्या समोरच सायली आणि अर्जुनला कॉल करा, म्हणजे मला कळेल की ते कुठे गेले आहेत. प्रिया खूप हुशारीने हे प्रकरण हँडल करत असते, पण कल्पना आणि प्रतापराव पण तिच्यापेक्षा पोहोचलेले आहेत. कल्पना लगेच प्रतापराव फोन करायच्या आधी ती फोन काढते आणि सायलीला मेसेज करून ठेवते. नंतर प्रतापराव इकडे अर्जुनला कॉल करतात आणि स्पीकर ऑन असतो. तर सायली इकडे अर्जुनच्या मागेच गेलेली असते तो मेसेज अर्जुनला दाखवायला. नंतर प्रतापराव म्हणत असतात, अरे अर्जुन, सायली आणि तू कुठे आहे. अरे तन्वी आम्हाला एवढ्या रात्री उठवायला आली आणि तुम्ही रूममध्ये नव्हतात म्हणून तिला खूप काळजी वाटते तुमची. इकडे परत मैनावती म्हणत असते, ए सायले, मी काही तुझं ऐकणार नाही ग बाई, मला माझ्या घरी जाऊ दे आणि मला माझी मुलगीच कामाला येणार आहे. तू काय आमची मुलगी आहे का. अर्जुन आणि सायलीला खूप काय समजावं या मैनावतीला आणि कसं समजावं हेच त्यांना कळत नाहीये.
कारण ही काहीही केल्या प्रियावरचा विश्वास हिचा उठत नाहीये. सदाने तरी यांच्या ऐकलंय की तो मरणाच्या दारातून परत आला यांच्यामुळे आणि त्यांना उपकाराची जाण आहे. आणि शांताबाई पण मैनावतीकडे खूप रागाने बघत असते आणि तिला म्हणत असते, ही बाई ना पहिलीपासून अशीच आहे. हिचा आईच्या घरच्यांना सोडून दुसऱ्यावर विश्वास बसतच नाही. अगं तू जर खूप हुशार असशील ना तर सायली आणि अर्जुनवर विश्वास ठेव आणि त्यांचं ऐक. ते जे सांगतील ते आपल्या भल्याचंच सांगत असतात आणि हे खूप मोठे लोक आहेत तरी आपल्यासाठी त्यांनी स्टँड घेतला आहे. इकडे लगेच अर्जुनला कॉल आलेला असतो. अर्जुन बाहेर जातो आणि प्रतापराव त्याला म्हणत असतात, अरे बाबा कुठे आहे? लगेच तो सांगतो, अहो डॅड. आणि तेवढ्यातच सायली त्याला आलेला मेसेज दाखवते की कल्पनाने सांगितलेलं आहे की अगं सायली, तुम्ही कुठे आहात हे तन्वी शोधत आहे आणि त्यामुळे तिने कॉल करायला लावला. यांचा फोन स्पीकरवर आहे त्यामुळे तुम्ही खरं काय ते सांगू नका. अर्जुनना ते मेसेज ऐकल्यानंतर अर्जुन पण ह्या तन्वीला भुलवण्यासाठी काहीतरी सांगतो आणि म्हणतो, अहो बाबा आम्ही ना आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर आलो होतो. प्रतापराव म्हणत असतात, हो का? अरे या तन्वीने आमची झोप उडवली आणि तिला खूप काळजी होती तुमची. नंतर अर्जुन म्हणतो, तन्वीला तन्वीला काय काम होतं माझ्यासोबत आणि ते पण एवढ्या रात्री? लगेच सायली म्हणते, अरे पण आम्ही तर रूमचा दरवाजा लॉक करून आलो होतो, मग तन्वीला कसं समजलं आम्ही रूममध्ये नाहीये? तर प्रिया गडबडत म्हणते की मी त्यांच्या रूममध्ये पाणी ठेवलं आहे की नाही ते बघायला गेले होते. इकडे सगळ्यांना कळत असतं प्रियाची नाटकं आणि प्रिया खोटं बोलण्यात एकदम पटाईत आहे. पहिलीपासून तिने या खोटं लपवण्यासाठी 100 खोटं बोलावं लागलं तरी ती बोलते, पण कारस्थानं काही तिची संपत नाहीये. नंतर प्रतापराव आणि कल्पना म्हणतात, पण आरामाने या तुम्ही, कितीही वेळ लागला तरी चालेल. आणि सायली म्हणत असते, बघा ना आईने किती हुशारीने आपल्याला मेसेज करून ठेवला आणि तन्वीला असं वाटत होतं की आई बाबांच्या जाळ्यात घेऊन आपण सायली आणि अर्जुन कुठे गेले आहे याचा माहिती घेऊ शकतो. पण आई आणि बाबाने आपली साथ दिली आणि तन्वीला काहीही कळलेलं नाहीये. यात अर्जुन आणि सायली खूप खुश होतात, पण त्यांना हा प्रश्न पडतो की या मैनावतीला कसं समजवायचं. तिला शांताबाईने आणि सदाने खूप समजवलेलं असतं की यांचं ऐक बाई आणि अर्जुन आणि सायली जे सांगतील ते करायला तयार हो. पण तिचा काही प्रियावरचा विश्वास तुटत नाही आणि ती काही तयार होतच नाही. आता यांनी पुढील भागामध्ये गुढीची पूजा करताना दाखवलेलं आहे की गुढीपाडवा करत असताना सगळेजण खूप तयार होऊन बाहेर येतात आणि अश्विन आणि प्रियाची सेम सेम साडी वगैरे असते. तेव्हा सायली म्हणते, अगं तुझी पिन निघालेली आहे आणि मुद्दामच पिन लावण्याच्या याने ती तो भाजलेला डाग बघते आणि अर्जुनला खुणावते की हो हे बघा हीच खरी बबली आहे, हिच्या अंगावर भाजलेला डाग आहे. नंतर प्रिया विचार करत असते, ही सदा आणि मैना कुठे गेले असतील? यांनी तर मला काही कळवलं पण नाही. आता पुढील भागामध्ये